आज आषाढी एकादशी निमित्त मिरजमध्ये भक्तिमय बाळ गोपाळ दिंडी सोहळा। आषाढी एकादशीच्या शुभ अवसरावर बाळ गोपाळ दिंडी सोहळा समिती मिरज यांच्या वतीने आयोजित तनुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल तसेच विविध शाळांतील चिमुकल्या वारकऱ्यांची दिंडी, पालखी आणि रिंगण सोहळा आज मिरज मार्केट येथे मोठ्या भक्तिभावात पार पडला। गेले 40 वर्षांपासून या दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जात आहे। श्री मैदान दत्त मंदिरापासून या दिंडीची सुरुवात झाली। दिंडीत विठ्ठल रुक्मिणी तसेच साधू संत वारकऱ्यांच्या वेशभूषेत चिमुकल्यांनी सहभाग घेतला। जय जय रामकृष्ण हरी, जय जय विठोबा रखुमाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, ज्ञानबा तुकाराम अशा गजराने अवघी मिरज नगरी विठ्ठलमय झाले होते। यावेळी माजी पालकमंत्री व आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्यासह फुगडीचा फेरा धरून दिंडीचा आनंद लुटला। तसेच रिंगण सोहळ्यानंतर आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी सुविद्य पत्नीसह सुमनताई खाडे आणि वारकऱ्यांसोबतही फुगडी खेळली। या प्रसंगी मकरंद भाऊ देशपांडे, युवा नेते सुशांत दादा खाडे, ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटे, पांडुरंग कोरे, शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने मिरजकर नागरिक उपस्थित होते। यावेळी जनतेला सुख, शांती व समृद्धी लाभो अशी प्रार्थना आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी विठ्ठल चरणी केली। महाराष्ट्राचाच काय पण देशाचा आज मोठा सण समजला जाणारी आषाढी एकादशी आज पंढरपूरमध्ये खेडेपाड्यातून गोर गरीब श्रीमंत सगळे मिळून असे जवळजवळ 10 लाखापर्यंत पब्लिक आज तिथे जमा झाला। आज पांडुरंग माझा देव असा आहे की त्यांना कधी आयोजन केलेली नाही, कधी कुणाला बोलवलं नाही, कुणी काय केलं नाही, पण लाखोच्या संख्येने माणसं प्रेमापुढे जमा होतात। माझं भाग्य, मीही रात्री गेलो होतो, मी रात्री अभिषेक करून आलो, सकाळी मी इथं आलो। सालाबाद प्रमाणे आपली बालदिंडी इथे होते आणि बालदिंडीचाही आम्ही इथं आनंद घेतोय, आपल्याला सगळ्यांना दिसतच आहे। आज बरेच शाळेची मुलं, बरेच लोक, शाळेची लहान मुलं, शिक्षक, सगळे ज्येष्ठ आदरणीय मान्य सन्मान्य सगळे ह्या दिंडीमध्ये सगळे सामील झाले। आज इथं रिंगण तयार झालं। आमच्याकडे घोडा आहे, गाड्या आहे, सगळ्या त्या पद्धतीने रिंगण जसं होतं पांडुरंगाचं रिंगण जसं चाकोरीला होतं तसं हा इथे रिंगण आम्ही तयार केलं आणि मुलांना त्याचा आनंद द्यायचा। विशेष सगळी मुलं तर जाऊ शकत नाही पंढरीच्या पांडुरंगाकडे, पण इथं त्याचा आनंद त्यांना लुटण्यासाठी केला। मी पांडुरंगाला हात जोडून विनंती करेन की माझ्या सर्व जनतेला सुख, समाधान, शांती आणि आरोग्य दे, एवढीच माझी प्रार्थना।